बीडमधील मोर्चावरनं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट करत खळबळ उडवून दिली। त्यांनी जितेंद्र आव्हाडांचं व्हॉट्सअपवरचं चॅट पोस्ट केलेलं आहे। या चॅटमध्ये आव्हाड लोकांना आंदोलनाला बोलवण्यासंदर्भात बोलताना दिसतायत। तर पैशांची चिंता करू नका असं चॅटमध्ये लिहिण्यात आलंय। धनंजय मुंडेंना मदत करण्यासाठी अजित पवारांची टीम कामाला लागली। दरम्यान हे माझं चॅट नाही असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला। जितेंद्र आव्हाड भाऊ त्या व्यक्तीशी ते बोललेले आहेत आणि त्यांनी कुणाला तो पाठवलेला आहे। त्या वायवा जो याचा सूत्रधाराकडनं आम्हाला सूत्रांकडून हा स्क्रीनशॉट मिळालेला आहे। माझा प्रश्न एवढाच आहे, सरपंच देशमुख हत्याकांडामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, परंतु काही जे विरोधक आहेत ते जे स्वतःची बीड मधली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत। सकाळी धस होते आणि आता जितेंद्र आव्हाड आहेत। तो चॅट त्यांनी आणला कुठनं? त्यांना कोणी पाठवला? असे चॅट ट्विट करायचे नसतात किंवा असे चॅट फॉरवर्ड देखील करायचे नसतात अंटिल अँड अनलेस यू कन्फर्म। हा कायदा आहे, सायबरचा कायदा आहे, 106 का काहीतरी, मला तो आठवत नाही पण तो कायदा आहे। वकील आहेत ना, त्या हायकोर्टात प्रॅक्टिस करतात, सेशन कोर्टात प्रॅक्टिस करतात, पुण्यात मोठी प्रॅक्टिस आहेत, तशा त्या सिनियर ॲडव्होकेट आहेत, अनेक महत्त्वाच्या खुनाच्या वगैरे गुन्हे त्या चालवत आहेत। अशा क्रिमिनल लॉयर असलेल्या रुपालीताई अशी एवढी मोठी चूक करतात? उद्या त्यांची म्हणजे काय म्हणतात, त्यांच्याकडे एवढ्या क्लायंट्स त्यांच्यावर डाऊट घेतील ना। मला माझा काय अडचण वाटत नाही, पण त्यांचे क्लायंट्स डाऊट घेतील की अशा कशा काय कायद्याच्या चौकटीत असलेलं हे पण बघत नाहीत।